हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत आणि मस्त असणार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आज आम्हाला जायचं होतं पाचोऱ्याला, जिथे माझे मोठे सासरे राहतात. तिथे मला जायचं होतं. आज माझ्या सासूबाई, मी आणि माझं दीदी आणि माझी चुलत नणंद पण होती आमच्यासोबत. तर आज आम्हाला तिथे जायचं होतं म्हणून जरा सकाळी लवकर उठावं लागलं. 5 वाजेचे आम्ही उठलेले, मी आणि आई. तर बाकीचे कामं आई करतायत, बाकीचे मी करते. फटाफट कामं करून आम्हाला 7:30च्या गाडीने जायचं आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या शेजारी स्वामींच्या पादुका येणार होत्या, तर त्याची पण तयारी होती. तर तुम्ही शेवटी नक्की बघा. तर आता इथे चहा उकडत होती तोपर्यंत मी कणिक भिजून घेतली. तर चहा इकडे घेऊन झालेला आहे आता माझा आणि आईंचा. तोपर्यंत आता एकीकडे भाजी टाकून दिली आणि एकीकडे आता पटापट पोळ्या करून घेते. मग नंतर कपडे पण धुवायचे आहेत. तर सगळं व्यवस्थित कामाचं करून जायचं आहे आम्हाला पाचोऱ्याला. कारण मग तिथून आल्यानंतर पण मग तिथून आल्यावर पण आम्हाला वेळ होऊन जाईल. मग ते कामं करायचे केव्हा? तर म्हणून म्हटलं की सगळे लवकर उठून सगळे कामं आवरूनच जायचं असं. तर मी घरात स्वयंपाक करत होते तोपर्यंत आईंनी तुळशीची पूजा करून घेतली आणि अंगण पण झाडून घेत आहे. कारण मग मला घरातले पण कामं आवरायचे होते. मग बाहेर कसं जाणार आहे, तर मग आईंनी तुळशीला दिवा लावून दिला, तुळशीची पूजा करून घेतली आणि अंगण झाडून घेतलं. तोपर्यंत मग आज माझा स्वयंपाक पण करून झालेला होता. तर मी आता पहिले कपडे भिजत टाकून देते, तिथे भिजून जातील ते. आज तिथंच भिजवते आणि तिथंच धुवून घेते, कारण आज जरा वेळच कमी आहे. तर कपडे भिजून आलेले आहे. तर आता हे सगळे चहाचे आणि हे स्वयंपाकाचे भांडे सगळे व्यवस्थित इथे घासून घेते. मग नंतर मला घर पण झाडायचं आहे आणि मग आम्हाला पटक्यात निघायचं पण आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. तर आता माझी वेदू पण उठलेली आहे. तर आई तिची आंघोळ वगैरे करत आहे. मग आंघोळ झाल्यावर आई तिची तयारी करून देतील. मग आईंची पण तयारी बाकी आहे. आई पण वेणी वगैरे घालतील. तोपर्यंत मी सगळे भांडे घासून घेते. नीटले इथे गॅस ओटा पण आवरायचा आहे मला आता. तर आता वेदूची पण तयारी होऊन जाईल. तर मी आता हे भांडे झाल्यावर घर झाडायला घेतलेलं आहे. तरी ते आता स्वच्छ असं घर झाडून घेते. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल माझी वेदूची पण तयारी झालेली आहे. ती तयारी करून बसलेली आहे. तिला गावाला जायचं म्हटलं तर खूप आनंद होतो. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे या काम स्वामींच्या पादुका येणार होत्या. तर मला तिथे रांगोळी काढायला बोलवलं होतं. तर मी तिथे रांगोळी काढायला पण मला जावं लागलं, कारण स्वामींचं काम होतं त्याला नाहीत कसं म्हणू. तर म्हणून म्हटलं वेळात वेळ काढून 5 मिनटं तिथे रांगोळी काढून दिली. आणि माझं नशीब असं की त्या दिवशीच आम्हाला पाचोऱ्याला जायचं होतं. तर मला स्वामींच्या पादुकांचं दर्शन काही करता आलं नाही. तर दरवर्षी आम्ही पण पादुका आमच्या घरी मागवतो, पण यावर्षी काही कारण होतं तर आमच्या घरी यावर्षी पादुका आल्या नाही. तर आमच्या शेजारी पण नेहमी येतात. तर आता आम्ही निघालेलो आहोत. ऑटोने आता स्टेशनपर्यंत जाऊ आणि मग तिथून ट्रेनने जाणार आहे आम्ही. तर तुम्ही व्हिडिओ बघा. तर आता आले आम्ही स्टेशनवर. तर गाडी काही अजून आलेली नाही आहे. तर आम्ही पोहोचू तोपर्यंत येऊनच जाईल. तर दादरा उतरतोय. तर आता बसलेले आम्ही गाडीमध्ये. तर आता पटक्यात पाचोऱ्याला जाऊ. परत आम्हाला तिकडून रिटर्न पण यायचं आहे रात्रीपर्यंत. तर आता आम्ही इथं पाचोऱ्याला उतरलेले आहेत. तर आता आम्ही आमच्या मोठ्या सासऱ्यांच्या घरी जातोय. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा.
तर आले आम्ही माझ्या मोठ्या सासऱ्यांच्या घरी. तर माझे 2 जेठाणे असतात इथे. तर एक जेठाणी खाली राहते, एक जेठाणी वरती असते आणि माझे मोठे सासूबाई पण त्यांच्यातच असतात. तर इथे माझ्या जेठाणीबाई स्वयंपाक करत होत्या. आम्ही येणार होतो तर मग इथे चहा पाणी घेतलं. मग नंतर वरती एक जेठाणीबाई राहतात, तर आम्ही आता तिथे जातो आहे वरती. मग नंतर त्यांच्या घरून आल्यानंतर मग सगळे जेवायला बसले. तर आता पहिले माणसं जेवून घेत आहेत, मग नंतर आम्ही जेवायला बसणार आहे. तर मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता माझ्या जेठाणीबाईंनी. तर असा होता आजचा दिवस. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा. चला तर मग आता भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.